स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या संकेश्वरी मिरची 180, गुंटूर मिरची 280, लवंगी मिरची 240, बॅडगी मिरची 320, काश्मीरी मिरची 580 रुपये किलो। तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत। जिरा 390, धणा 160, खोबरे राजापुरी 160। तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सांगली जिल्ह्यात इतिहास करतील आदित्य शिरोडकर। सांगली लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ पलूस येथे युवा सैनिकांना मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते। सांगली जिल्हा लोकसभा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य शिरोडकर हे आज पलूस येथील युवासेना जनसंपर्क कार्यालयामध्ये युवकांना मार्गदर्शन करण्याकरिता आले असता त्यांनी पलूस कडेगाव विधानसभेचा पूर्ण आढावा घेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील मोठ्या संख्येने पलूस कडेगाव विधानसभेमध्ये लीड घेऊन निवडून येण्यासंदर्भात बूथनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे लवकरच सांगली जिल्ह्यात प्रचारार्थ सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले। तत्पूर्वी स्वागत युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी केले। त्यावेळी सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील, सुभाष मोहिते, ऋषिकेश पाटील, श्रीरंग सांडगे, विशाल पाटील, संदीप शिंदे, असलम मुल्ला, समरजित पवार, बाळू हत्तार, हैवती पाटील, विशाल चौगुले, सुनील कुंभार, असलम नदाब, जयदीप महामुनी, अक्षय ठोंबरे, संदीप कुंभार, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश वाघमारे, प्रदीप जाधव, विजय आरबुने, अमर कुरणे, विशाल शिंदे, सुहास सांडगे, वाहतूक सेनेचे नितीन शिंदे, अनिल कांबळे, अनिल अवघडे, दीपक शिंदे आदी शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराज यांनी उमेदवारी मागितली होती आणि त्यावेळेस त्यांना आपण पक्षाकडून लढावं अशी विनंती केली, त्यांनी पक्षाची आपली त्यावेळेस नाकारली। त्यावेळेस आपल्या शिवसेनेचा एक जिल्हा प्रमुख जो खालून वरती गेला, त्या जिल्हा प्रमुखाला त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी राज्यसभेच्या त्या ठिकाणी उमेदवारी दिली। साहेब तुम्हाला आम्हाला सांगायला आनंद वाटेल, कारण की आर्थिक कुठलीही ताकद नसताना, कुठलंही त्यांच्याकडे त्या ठिकाणी हे नसताना उद्धव साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी उभं केलं। एक शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी उभं राहिले। कालांतराने अपयश आलं असेल, त्यामध्ये का आलं अपयश ह्याचेही काही कारण मीमांसा त्यावेळी झाली असेल, त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होता कामा नये। ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांनी एका उमेदवार जो आपल्याला दिलेला आहे त्यालाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही। जिल्हा परिषद सदस्य असतील, उमेदीच्या काळात त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढली असेल, त्या ठिकाणी ते निवडून आले असतील, पण लोकसभेसारखी जी उमेदवारी, ज्या मोठी उमेदवारी आहे ती आज चंद्रहारदादांना उद्धव साहेबांनी दिलेली आहे। तर खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आपण जर काम करत राहिलो तर आपल्यालाही एक ना एक दिवस अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी उद्धव साहेब असतील, आदित्य